मित्रांनो, मी सदलवी सर अक्कोळ हायस्कूल अक्कोळ पुन्हा एकदा तुमचं ऑनलाईन गणित अभ्यास वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो. मागील काही पिरियडपासून आम्ही संख्या पद्धती या प्रकरणावर अभ्यास करत आहोत. आज आम्ही वास्तव संख्येवरील क्रिया यासंबंधी अभ्यास करणार आहोत. वास्तव संख्येवरील क्रिया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं एक 3 टिपा महत्त्वाच्या आहेत. त्या टिपा लक्षात ठेवायच्या आहेत. त्या टिपा अशा आहेत. पहिलं, एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्याने अपरिमेय संख्या मिळते. एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्याने अपरिमेय संख्या मिळते. इथं उदाहरण आहे 2 अधिक वर्गमूळ 3. इथं 2 परिमेय संख्या आहे, वर्गमूळ 3 अपरिमेय संख्या आहे. यांची बेरीज केलं 2 अधिक वर्गमूळ 3 ही अपरिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे दुसरं 5 वजा वर्गमूळ 7. हा पहिला टीप लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा टीप आहे शून्याखेरीज एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या यांच्या गुणाकारा किंवा भागाकारापासून अपरिमेय संख्याच मिळते. शून्याखेरीज म्हणजे शून्याला सोडून एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार केलं तर आम्हाला अपरिमेय संख्याच मिळते. हे खालील उदाहरणावरून स्पष्ट होतं आहे. उदाहरण आहे 7 गुणिले वर्गमूळ 5. 7 इथं परिमेय संख्या आहे, वर्गमूळ 5 अपरिमेय संख्या आहे. यांचा गुणाकार केलं 7 वर्गमूळ 5 आलं. दुसरं उदाहरण 3 गुणिले 1 छेद वर्गमूळ 7. यांचा 3ला 1/7 भागलं किंवा वर्गमूळ 7 भागलं तर 3 छेद वर्गमूळ 7 येतं आहे. ही पण अपरिमेय संख्या आहे. त्यानंतर तिसरं टीप असं आहे 2 परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार किंवा भागाकार केल्याने मिळणाऱ्या संख्या ह्या परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. पुन्हा एकदा सांगतो, 2 परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार केल्याने मिळणारी संख्या परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. हे खालील उदाहरणावरून आम्ही स्पष्ट करू शकतो. इथं पहिलं उदाहरण आहे, आम्ही बेरजेची क्रिया बघूया. पहिलं उदाहरण आहे वर्गमूळ 3 अधिक वजा वर्गमूळ 3 इज इक्वल टू 0 येतो आहे. 0 ही परिमेय संख्या आहे. म्हणजे 2 अपरिमेय संख्यांच्या बेरजेपासून परिमेय संख्या मिळते. दुसरं उदाहरण बघा, वर्गमूळ 5 अधिक 2 वर्गमूळ 5 यांची बेरीज केलं तर 3 वर्गमूळ 5. 3 वर्गमूळ 5 ही अपरिमेय संख्या आहे. आता दुसरी क्रिया बघूया. दुसरी क्रिया आहे वजाबाकीची क्रिया. वजाबाकीची क्रियामध्ये वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 7 यांचं उत्तर 0 येतं आहे. 0 ही परिमेय संख्या आहे आणि 4 वर्गमूळ 7 वजा 2 वर्गमूळ 7 म्हणजे 2 अपरिमेय संख्यांची वजाबाकी केलेली आहे. तर इथं उत्तर 2 वर्गमूळ 7. 2 वर्गमूळ 7 ही अपरिमेय संख्या आहे. आता तिसरी क्रिया बघा, गुणाकार क्रिया. वर्गमूळ 6 गुणिले वर्गमूळ 6 केलं तर 36. 36 ही परिमेय संख्या आहे आणि वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 5 केलं वर्गमूळ 10. वर्गमूळ 10 ही अपरिमेय संख्या आहे. आता भागाकार क्रिया बघूया. भागाकार क्रिया वर्गमूळ 3 भागिले वर्गमूळ 3 केलं तर 1 येतं आहे. 1 ही परिमेय संख्या आहे. 8 वर्गमूळ 3 भागिले 4 केलं 2 वर्गमूळ 3. 2 वर्गमूळ 3 ही अपरिमेय संख्या आहे. तेव्हा आम्ही असं सांगू शकतो, 2 परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केल्याने मिळणारी संख्या ही परिमेय किंवा अपरिमेय असू शकते असं आम्ही सांगू शकतो. आता आम्ही स्वाध्याय 1.5 पाहायचा आहे. स्वाध्याय 1.5 मध्ये प्रश्न पहिला असा आहे, खालील संख्यांचे परिमेय आणि अपरिमेय संख्येत वर्गीकरण करा. म्हणजे खाली संख्या दिलेल्या आहेत ते परिमेय आहे की अपरिमेय हे ओळखायचं आहे. त्यात पहिलं उदाहरण आहे 2 वजा वर्गमूळ 5 ही अपरिमेय संख्या आहे. दुसरं उदाहरण आहे कंसात 3 अधिक वर्गमूळ 23 वजा वर्गमूळ 23. याला सरळ रूप दिलं
3 अधिक वर्गमूळ 23 वजा वर्गमूळ 23 अधिक वर्गमूळ 23 वजा वर्गमूळ 23 गेलं, उत्तर 3 आलं. 3 ही परिमेय संख्या आहे, त्यामुळं ही परिमेय संख्या होईल. आता तिसरं उदाहरण आहे 2 वर्गमूळ 7 भागिले 7 वर्गमूळ 7. इथं वर्गमूळ 7ला वर्गमूळ 7 गेलं, राहिलं 2/7. 2/7 ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर चौथं उदाहरण आहे 1/2. 1/2 ही अपरिमेय संख्या आहे. आणि शेवटचं 5वं उदाहरण आहे 2π. पाय ही अपरिमेय संख्या आहे, त्यामुळे पायला अपरिमेय संख्येला परिमेय संख्येनं गुणलं तर मिळणारी संख्या ही अपरिमेय संख्याच असणार आहे, त्यामुळं 2π ही अपरिमेय संख्या आहे. आता आम्ही प्रश्न दुसऱ्याकडे वळूया. प्रश्न दुसरा, खालील प्रत्येक राशींना सरळ रूप द्या. इथं पहिलं उदाहरण आहे 3 अधिक वर्गमूळ 3 आणि 2 अधिक वर्गमूळ 2. इथं द्विपदीला द्विपदीनं आम्ही बीजगणितामध्ये ज्याप्रमाणे गुणतो त्याप्रमाणे गुणलेलं आहे. पहिल्यांदा 3ला 2नं गुणलेलं आहे, 3 गुणिले 2. त्यानंतर 3ला वर्गमूळ 2नं गुणलेलं आहे, त्यामुळं 3 गुणिले वर्गमूळ 2 झालं. त्यानंतर वर्गमूळ 3नं 2ला गुणलं, वर्गमूळ 3 गुणिले 2 झालं. त्यानंतर वर्गमूळ 3नं वर्गमूळ 2ला गुणलं, वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2 झालं. याला आम्ही जर सरळ रूप दिलो तर 6 अधिक 3 वर्गमूळ 2 अधिक 2 वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 6 येतं आहे. तेव्हा हे द्विपदींचा गुणाकार ज्याप्रमाणे बैजिक राशींच्या द्विपदींचा गुणाकार करतो त्या पद्धतीनं गुणाकार करून इथं आम्ही सरळ रूप दिलेलं आहे. आता दुसरं उदाहरण पहा. दुसरं आहे 3 अधिक वर्गमूळ 3 गुणिले 3 वजा वर्गमूळ 3. विद्यार्थी मित्रांनो, ह्या गणिताला पाहिल्यानंतर हे सूत्र लक्षात येईल तुमच्या a वर्ग वजा b वर्गच्या रूपात आहे. a वर्ग वजा b वर्ग इज इक्वल टू a अधिक b आणि a वजा b या रूपात आहे. त्यामुळं इथं आम्ही पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग घेऊ शकतो. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमूळ 3चा वर्ग. 3चा वर्ग 9 वजा वर्गमूळ 3चा वर्ग 3. ह्याला सरळ रूप दिलं तर उत्तर 6 येतं आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ 2 कंसाचा वर्ग. हे a अधिक b कंसाचा वर्ग या सूत्राप्रमाणे आहे. a अधिक b कंसाचा वर्गचा विस्तार आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2ab अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. त्याप्रमाणे याचा विस्तार केलं तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमूळ 5चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिला पद गुणिले दुसरा पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमूळ 2चा वर्ग. याला जर सरळ रूप दिलं वर्गमूळ 5चा वर्ग 5 येतो आहे आणि 2 गुणिले वर्गमूळ 5 गुणिले वर्गमूळ 2 म्हणजे 2 वर्गमूळ 10 येतो आहे आणि वर्गमूळ 2चा वर्ग 2 येतो आहे. 5 आणि 2 यांची बेरीज 7 होतं आहे. 7 अधिक 2 वर्गमूळ 10 होतं आहे. आता शेवटचं आणि चौथं उदाहरण पाहूया. चौथं उदाहरण आहे वर्गमूळ 5 वजा वर्गमूळ 2 आणि वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ 2. हे परत a अधिक b आणि a वजा b या रूपात आहे. असं असेल तर a वर्ग वजा b वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा वर्ग या पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळं पहिल्या पदाचा वर्ग वर्गमूळ 5चा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग वर्गमूळ 2चा वर्ग, वर्गमूळ 5चा वर्ग म्हणजे 5 येतं आहे, वर्गमूळ 2चा वर्ग 2 येतं आहे. याला सरळ रूप दिलं तर उत्तर 3 येतं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही वास्तव संख्येवरील क्रिया कशा करता येतात हे पाहिलेलं आहे. तर हे सर्व तुम्ही तुमच्या गणित विषयाच्या वहीमध्ये तारखेसह नोंद करून ठेवायचं आहे. धन्यवाद.